चलो सर, उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतीये. तुमचं संख्याबळ जास्त दिसतंय सध्या दिसताना तरी, पण संजय राऊतांनी टीका केलेली आहे भाजपच्या खास करून उपराष्ट्रपती पदाच्याच व्यक्तीवर. कसं आहे की एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे, अत्यंत विद्वान असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे आणि जनसंघाच्या काळापासून म्हणजे जे आमचे जे मूळ काही जे लोक त्या काळापासून त्यांनी भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळलेले. ते त्या राज्याचे अध्यक्ष होते, लोकसभेतून कोइंबतूर मधून ते निवडून आले होते. तर त्यामुळे एवढा सुसंस्कृत माणूस, अभ्यासू माणूस आम्ही दिलेला असल्यामुळे संजय राऊतांचं काय की त्यांनी आता स्वतःचं जरा कुठेतरी एखाद्या मनशांती शिबिरामध्ये जावं किंवा स्वतःचा कुठेतरी एखाद्या मानसिक आजाराच्या तज्ज्ञाकडून त्यांची ट्रीटमेंट करून घ्यावं असं मला वाटतं आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं घर आधी सांभाळलं तरी ते पुरेसं आहे असं मला वाटतं. सर, संजय राऊतांनी दुसरा एक महत्वाचा प्रश्न जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये, तर त्यांनी म्हटलंय की मोदी हे बायोलॉजिकल आहेत, काही लोकांचे बाप माहिती नाही. मुळात असं आहे की आमचा सगळ्यांचा बाप एकच आहे. ते सकाळी उठल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंचे जाऊन पाय चेपतात, ते दुपारी जाऊन शरद पवारांचे पाय चेपतात, संध्याकाळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे पाय चेपतात. त्यामुळे मी काही त्यांचा बाप काढणार नाही, पण त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करून घ्यावं की सकाळी एकाच होत निष्ठा, दुपारी एकाच होत निष्ठा आणि संध्याकाळी एकाच होत निष्ठा. आणि हे जे पाय चेपण्याच्या उद्योगामुळे त्यांचं डोकं फिरलेलं आहे, त्यांचं मन अस्थिर झालेलं आहे आणि ते आता कसं आहे की शेवटची जी धडपड चालू आहे त्याच्यामधून हे केविलवाणी शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर निघतायत. तर त्यामुळे ही शेवटची घरघर लागलेली आहे. शेवटी जेव्हा शेवटची घरघर लागते तेव्हा अशा पद्धतीचे वेगवेगळे उद्योग त्यांना करावे वाटतात आणि मानसिक अवस्थाच बिघडलेली आहे त्यांची. मुळात एका जागीच ते स्थिर नाहीयेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं. 3 ठिकाणी जाऊन आल्यापेक्षा एकाच ठिकाणी कुठेतरी निष्ठा ठेवावी. जे आम्ही एकाच ठिकाणी निष्ठा ठेवणारे जे विचाराचे जे लोक आहोत त्याच्यामुळे आज भारतामध्ये आम्ही जनतेची सेवा करत आहोत आणि इथून पुढे 40-50 वर्ष आम्ही 2047 पर्यंत आम्ही लोकांची सेवा करीत राहणार आहोत, कारण आमच्या सगळ्यांचा बाप एकच आहे. सर, संजय राऊतांनी हाही एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. इथून मागं भाजप कधीच पितृपक्षामध्ये निवडणुका घेत नव्हतं, पण पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतली. कसं आहे की आम्ही जसं धर्माला मानतो त्या पद्धतीने आम्ही संविधानाला पण मानतो आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत चालवणारं राज्य चालवणारे माणसं आहोत, त्यासोबत पण धर्माला पण मान्यता देतो. त्यामुळे एकेकाळी संविधानाचा विषय काढणारे संजय राऊत, राहुल गांधी यांना आता या काळामध्ये पितृपक्ष कसं काय आठवला, संविधान का नाही आठवलं? संविधानाच्या नियमानुसार, कायद्याच्या नियमानुसारच हे राज्य चालवावं लागत असतं. त्यावेळेस धर्म धर्माच्या जागी आहे, संविधान संविधानाच्या जागी आहे आणि आम्ही धर्म आणि संविधान या दोन्ही गोष्टीची सांगड घालून काम करणारे अनेक वर्षापासून विचाराचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे आम्ही संविधानाला महत्व देतो आणि धर्माला धर्माच्या जागी आम्ही त्याची जी भूमिका आहे त्या पद्धतीने आम्ही धर्माचा देखील विचार करणारे माणसं आहोत आणि संविधानाच्या चौकटीतला विषय असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही पितृपक्षाचा विचार करणारा आमचा हा समूह नाही आहे. मुंबईमध्ये अनेक जाहिराती लावलेल्या आहेत, देवेंद्रजींच्या लावल्या देवाभाऊ, तिथं काही नाव नाहीये, परंतु हा पैसा 50 कोटीचा आला कुठून? जे ठेकेदाराचा पैसा आहे, हा चोरट्यांचा पैसा आहे, अशी टीका जो आहे ते केलेली आहे संजय राऊत यांनी. जो माणूस 1 वर्षभर तुरुंगामध्ये होता, ज्यांनी कोविड मधल्या मेलेल्या लोकांच्या टाळूवरलं लोणी खाल्लं, ज्यांनी शवपेटी मधला पैसा खाल्ला, ज्यांनी पत्राचाळी मधला पैसा खाल्ला, त्यांना बोलायचा काय अधिकारच नाहीये. तर त्यामुळं आणि एवढ्या वर्षापासून महापालिकेला, महानगरपालिकेला मुंबईच्या ओरबाडून स्वतःचे इमले काढले, बंगले बांधले, एवढ्या इस्टेटी केला. तुमच्या घरामध्ये कोण आहे नोकरीला? ठाकरेंच्या घराण्यामध्ये कोण नोकरीला आहे? कोण बिझनेस करतं? कोण उद्योग करतं? मग एवढे बंगले, एवढ्या इस्टेटी, एवढ्या प्रॉपर्टी तुमच्या झाल्या कशा? तर त्यामुळे मुळात ही विचार करायची गरज आहे की एवढी संपत्ती, एवढी प्रॉपर्टी तुमच्या नावावर कशी काय आहे? एवढ्या पॉश बंगल्यामध्ये तुम्ही जाता, नंबर 2चा बंगला पण कुठून आला? कुठल्या प्रॉपर्टीतून आला? कुठल्या तुमच्या कमाईतून आला? आणि तुम्ही कोणी नोकरी न करता एवढ्या प्रॉपर्ट्या कशा कमवल्या? आणि कोविडमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या, मेलेल्या माणसाच्या टाळूवरलं लोणी खाणाऱ्या माणसांना अशा पद्धतीचा बोलायचा अधिकार नाही. त्यांनी त्यांचा स्वतःचा स्वाभिमान सांभाळावा. त्यांनी स्वतःची इज्जत घालून घेतलेली आहे. ज्यावेळेस ते 1 वर्ष तुरुंगामध्ये होते
तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्वतःची खूप बेइज्जती करून घेतलेली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला आपण कधीही गेलेलो नाही. आम्ही शाह गेले, परंतु लालबागचा राजा कदाचित आम्ही शाह पावत असेल. जेव्हा मराठी माणसाला पाहिजे तेव्हाच आपण जाणार संजय राऊत. मला असं वाटतं की संजय राऊतांनी स्वतःची सुनता करून घेतलेली आहे. कारण संजय राऊत हे मुळामध्ये त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आम्ही गोरगरिबांची कामं करतो, आम्ही अनेक लोकांच्या मध्ये जाऊन सेवा करतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आम्ही देवधर्म पाळतो. तुम्ही देवधर्म पाळत नाही असं म्हणता, तुम्हाला जनता का पावली नाही? कारण तुम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले नाही. लालबागच्या दर्शनालाही जावं लागतं, गणपतीच्या मनामध्ये तुमची भावना यावी लागते, त्याकरता जनतेचे प्रश्न मिटवावे लागतात आणि त्याकरता तुम्हाला लोकाभिमुख राहावं लागतं. तुम्ही लोकाभिमुख राहिला नाहीत आणि तुम्ही हिंदुत्व पण सांभाळला नाही. तुम्ही जनाब ठाकरे म्हणून तुम्ही उल्लेख करत होतात. तर त्यामुळे अशा लोकांना जनता कशी जवळ करेल? मागच्या काळात एक म्हणायचं, आता एक म्हणायचं, गणपतीच्या दर्शनाला जायचं नाही. तुमचं कुठं गेला हिंदुत्वात? मग एकीकडे म्हणायचं तुम्ही पितृपक्षामध्ये का काढली निवडणूक म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं तुम्ही लालबागच्या राजाला दर्शनाला का गेला नाहीत म्हणायचं. आम्हाला हा देव याच्यामुळे पावतो की आम्ही सर्वसामान्य जनतामध्ये जातो, गोरगरिबांच्या सुखदुःखात राहतो, अनेक लोकांचे प्रश्न मिटवतो. आमचे सगळे लोकप्रतिनिधी प्रत्येकाच्या घरामध्ये जातात, भेटतात, तिथल्या समस्या सोडवतात. त्यामुळे गणपती आम्हाला पावतो. आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आम्हाला जागा दिलेली आहे, जनतेने आम्हाला हृदयात जागा दिलेली आहे, म्हणून लालबागचा राजा आम्हाला पावतो. आणि अमित शहा हे कुठल्याही आमदारा खासदाराची चिरंजीव नाही आहेत. अमित शहाना कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाहीये. ते मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वाने जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जातात आणि कार्यकर्त्यांमधून ते नेते झालेले आहेत, म्हणून त्यांना लालबागचा राजा पावतो असं मला म्हणायचं आहे. सर, ओबीसी आरक्षणावरनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून जरांगेच्या अनुषंगाने जी आर काढला, पण त्यानंतर ओबीसी आक्रमक झाले. भुजबळांनी नाराजी स्पष्ट व्यक्त केली, उद्याला बैठक पण होती ओबीसीच्या नेत्यांची. यामध्ये असं आहे की महाराष्ट्राचे अभ्यासू लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कायदेशीर बाजू राखणारे पहिले महाराष्ट्राचे नेते आहेत. आजपर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण दिलं नाही आणि देवेंद्रजी त्याच्यामध्ये न्याय देणार. दोन्ही समाजाला व्यवस्थित त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहून दोन्ही समाजाला न्याय देणारा नेता कोण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी मी मागच्या काळामध्ये पाहिलं, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, कायदेशीर बाजू सगळ्या तपासल्या आणि कायदेशीर चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला आरक्षण देता कसं येईल आणि ते देत असताना ओबीसींच्या पण आरक्षणाला धक्का नाही बसणार याची पण देवेंद्रजींनी काटेकोरपणानं काळजी केलेली आहे. त्यामुळे ओबीसींच्या नेत्यांना पण माझी इच्छा आहे, मी स्वतः ओबीसींचा नेता आहे, ओबीसींच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लागणार नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस हे बोलतात ते करून दाखवतात आणि ते वचनाचे पक्के आहेत. त्यामुळे ओबीसींच्या संपूर्ण आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता आणि मराठ्यांचं आरक्षण कायदेशीर चौकटीमध्ये राहून देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील. असा नेता महाराष्ट्राला जो लाभलेला आहे तो महाराष्ट्राचं भाग्य आहे. आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यानं अशा पद्धतीची बॅलन्स भूमिका घेऊन दोन्ही समाजामधला ताणतणाव कमी करून त्या दोन्ही समाजाला एकमेकांसोबत प्रेम निर्माण करण्याची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. आणि निश्चितच ओबीसींना पण न्याय मिळेल आणि मराठा समाजाला पण न्याय मिळेल अशी माझी ठाम भूमिका आहे आणि हे काम फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात. तुम्ही म्हणता मी ओबीसी नेता आहे, आता बोलताना तुम्ही ओबीसीची बाजू स्पष्टपणे सांगितलेली आहे, पण दुसरे एक राज्यातील ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी ज्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यावरतीच आरोप केला. त्यांना म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून विखेंनी अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. असं आहे की विखे पाटलांनीच स्वतःहून देवेंद्रजींची स्तुती केलेली आहे. राज्यातल्या आमच्या प्रत्येक मंत्र्यांनी स्वतः अभ्यास करून देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा मसुदा तयार केलेला आहे आणि सगळ्या नेत्यांना या दृष्टिकोनातून कोणाला आमच्या पक्षामध्ये अशी महत्वाकांक्षा नसते. आमचा पक्षच अजून लोकांना समजलेला नाहीये. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या वल्गना कोणीही करू नये. या पक्षाची पार्श्वभूमी, या पक्षातले निर्णय हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं. या पक्षातल्या गोष्टी ह्या बाहेर कधी येत नसतात आणि आमचा हा पक्ष नियमाचा, शिस्तीचा, वचनाचा, विचाराचा पाईक असलेला पक्ष आहे. त्यामुळे जो काम करतो, जो समाजामध्ये जातो, जो देशाची सेवा करतो तो निश्चितच पुढे जातो. त्यामुळे आमच्या या भारतीय जनता पार्टीला ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी खूप खसावं लागतं, त्याच्यासाठी खूप समर्पण करावं लागतं, खूप त्याग करावा लागतो.
त्याच्यानंतरच देवेंद्र फडणवीसांसारखा एक नेता महाराष्ट्राला लाभत असतो, असं मला त्यांना सांगायचं आहे. थँक्यू सर. सर एक हिंदीमध्ये नुसतं व्हाईस प्रेसिडेंशियल इलेक्शन देऊ शकतो ना. थांबा. रोलिंग है ना सर, कल जो है वाइस प्रेसिडेंशियल इलेक्शंस होने वाले हैं, आप किस तरह से देखते हैं नंबर गेम को ध्यान में रखते हुए? एनडीए की ओर से हम देखेंगे तो सीपी राधाकृष्णन है, बट वहीं जो सुदर्शन रेड्डी है फॉर्मर चीफ जस्टिस, उनको लेकर भी एक अलग वैल्यू एडिशन है, ऐसे इंडिया ब्लॉक समझता है. देखो, सामने जो प्रतिपक्ष है उनको जो समझना है समझने दो. जीत हमारी पक्की है. हमने एक सुसंस्कृत नेता को दिया है, वो दक्षिण भारत से आते हैं. हमारे पूरे पुराने जनसंघ से लेकर भाजपा तक एक निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी ने दिया है. मैं प्रधानमंत्री मोदी जी का मन से तहे दिल से अभिनंदन करना चाहता हूं कि एक सुसंस्कृत और एक विद्वान आदमी हमें मिला है उपराष्ट्रपति के पद पे, और ये तमिलनाडु के माध्यम से जो संस्कृति लेकर उनका अभ्यास करके आए वाले, इनके जैसा जो आज हमें उपराष्ट्रपति जो मिल रहा है, हम सारे एनडीए के लोग मिलकर बहुमत से उनको काफी बड़ी उनकी जीत होने वाली है. और इस विषय में कोई शंका नहीं है. प्रतिपक्ष ने कितने भी आरोप करने दो, कल हम शक्कर खाएंगे, हम गुलाल लगाएंगे और उपराष्ट्रपति जी का उम्मीदवार जो है चुनकर पूरी तरह से आएंगे. और उन्होंने मुझे ये बोलना है प्रतिपक्ष को, अपना अपना घर संभालिए. हम हमारे हमेशा की तरह से बहुमत से इस चुनाव में हम जीतने वाले हैं. इतना अच्छा उम्मीदवार माननीय मोदी जी ने देने की वजह से मैं माननीय पंतप्रधान मोदी जी का मन से मैं अभिनंदन करना चाहता हूं कि जनसंघ के जमाने से लेकर एक समर्पित व्यक्तिमत्व, एक त्यागमय व्यक्तिमत्व और हमारे विचारों के ऊपर श्रद्धा रखने वाला व्यक्तिमत्व, एक अष्टपहलु व्यक्तिमत्व देने की वजह से मैं प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी का मन से आभार व्यक्त करता हूं, उनका अभिनंदन व्यक्त करता हूं. ये भी बोला है कि पितृपक्ष है और बीजेपी ने अभी तक जो है पंचांग देखकर, मुहूर्त देखकर कभी भी चुनाव या फिर डेट तय की है, लेकिन इस बार बीजेपी सेक्युलर हो गई है. पितृपक्ष में ये फर्स्ट टाइम चुनाव. हमारा पंचांग परम पूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ संविधान है. हम संविधान की कायदे की चौकट में रह के काम करते हैं. हम संविधान के माध्यम से इस देश का राज्य चलाते हैं. संविधान ही हमारा पंचांग है. हम संविधान के ऊपर चलने वाले, कायदे की तरह से चलने वाले हम सारे जन हैं और उस विचारों को तरह से प्रेरित होकर, बाबा साहब आम्बेडकर जी के विचारों से प्रेरित होकर ये संविधान चलता है. संविधान के ऊपर देश चलता है, देश के ऊपर सारा राज्य चलता है. उसी कायदे से ये इलेक्शन हो रहा है. इसलिए संविधान के माध्यम से संविधान को और धर्म को अलग रखना जरूरी है. धर्म अपने जगह पर श्रेष्ठ है, संविधान हमारी जगह पर श्रेष्ठ है और संविधान को नमन करके ही हमने इस चुनाव को आगे हम जा रहे हैं और संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और आदर रख के ही हमने इस विषय को चुना है. सर की जो एडवर्टाइज की गई है देवेंद्र जी की, लेकिन उसका नाम नहीं लिखा गया है, तो ये पैसा कहाँ से आया? ये चोरों का पैसा है. और कुछ लोग हैं जो कि बिना बात के होते हैं, उन्होंने डायरेक्टली मोदी जी का भी नाम लिया है और कहा कि वो तो नॉन बायोलॉजिकल है, तो शायद ऐसे जो बिना बात के उन्होंने वो लगाया. देखो, जो चोर है बोल के जिन्होंने आरोप किया है वो खुद 1 साल जेल में रह चुके हैं, पत्राचाल में पैसा खाया है. कोविड के जो हमारे जो कुछ लोग गए हैं उनके ऊपर का बटर खाया है उन्होंने, वो शव पेटियों का पैसा खाया है, भ्रष्टाचार किया है कोविड के समय में. इनको आरोप करने का कोई अधिकार नहीं है. ये ठाकरे परिवार में कौन नौकरी करता है? ठाकरे परिवार में किसका उद्योग है? इतने सारे प्रॉपर्टीज, इतने सारे इस्टेट, इतने सारे बंगले कहाँ से आ गए? इसके ऊपर प्रश्न चिन्ह है. और जो आदमी, जो हमारा तो बाप एक ही है. तुम तो सुबह में उठने के बाद में उद्धव ठाकरे के पैर दबाते हो, दोपहर में जाके शरद पवार के पैर दबाते हो, शाम में राहुल गांधी और सोनिया गांधी के पैर दबाते हो. हमको आपके बाप के बारे में पूछना नहीं है, लेकिन आपकी ईमानदारी, आपकी सच्चाई, आपकी निष्ठा उजागर होती है. सवेरे ठाकरे जी का, दोपहर में शरद पवार जी का, शाम में सोनिया गांधी और राहुल जी का. निष्ठा किसके प्रति है? आपको बाप निकालने का अधिकार ही नहीं है. हमारा तो बाप ये की है, तो आपको अधिकार ही नहीं पहुंचता है. इस तरह से आप घबराए हुए हो, आप डरे हुए हो, आपके सामने हार दिख रही है, आपके सामने दिख रहा है कि एक अंतिम जो घर घर लगती है
उस तरह से उस मानसिकता में आए हो। आपकी मानसिक अवस्था संतुलित नहीं है, किसी साइकेट्रिस्ट के तरफ जाकर आपने आपके दिमाग का इलाज करके लेना, ये बहुत जरूरी है, ऐसे मुझे लगता है। लालबाग के राजा जो है गणपति, उसके उनके दर्शन के लिए कभी भी नहीं गए, संजय राउत ने कहा है। और अमित शाह शायद गणपति जो है वो उनके ऊपर मेहरबान है, लेकिन मराठी आदमी के ऊपर मेहरबान नहीं है। क्यों नहीं है? इसलिए तो हमको बहुमत मिला है। लालबाग का राजा ने हमको आशीर्वाद क्यों दिया है? अमित शाह जैसे कार्यकर्ता से लेकर नेता बने वाले जो नेता है, अमित भाई शाह जो है, तो इनका कोई परिवार से कोई आमदार खासदार नहीं था, कोई सांसद नहीं था। वो खुद जमीनी स्तर से कार्यकर्ता से नेता बनकर आए हैं। उन्होंने हर गरीब, किसान, मजदूर, वंचित, पीड़ित, शोषित समाज के लिए काम किया है। इसलिए लालबाग का राजा उनको प्रसन्न होता है। इनको लालबाग का राजा इसलिए प्रसन्न नहीं होता है क्योंकि ये कोविड में भ्रष्टाचार खाते हैं, मुर्दे के ऊपर का बटर खाते हैं, ये पत्राचार में जाके पैसे खाते हैं, 1 साल वो जेल में रह चुके हैं। इसलिए उनको लालबाग का राजा प्रसन्न नहीं होता। हम भ्रष्टाचार नहीं करते, हम जनता के दिलों के ऊपर राज करते, जनता के साथ रहते, गरीबों के साथ खाना खाते। अमित भाई शाह दिन भर से लेकर शाम तक जनता के साथ रहते, कार्यकर्ताओं के साथ रहते, इसलिए लालबाग का राजा उनको प्रसन्न होता है। अब संजय राउत की जो बिगड़ी हुई मानसिकता है उसको हम क्या करें? और एक तरफ बोलना पितृपक्ष में आपने क्यों इलेक्शन लिया, और एक बार बोलना लालबाग के राजा के दर्शन क्यों नहीं जाते। इसका मतलब आप हिंदुत्ववादी नहीं हो। मुझे ऐसे लगता है कि संजय राउत जी ने सुनता कर ली है। संजय राउत जी जनाब बाला साहब ठाकरे बोलते हैं, तो इस प्रकार से संजय राउत जी है जो बिगड़े हुए इंसान, उन्होंने एक साइकेट्रिस्ट के तरफ जाके अपनी मानसिक अवस्था का जांच करना बहुत जरूरी है। और संजय राउत जी को मेरी ये भी सलाह है डॉक्टर के नाते से, तुरंत ये इलाज करे, नहीं तो दिन ब दिन उनकी मानसिक अवस्था बिगड़ती जाएगी। क्योंकि आने वाले इलेक्शन में जनता हमको चुन के लाएगी, जनता हमको पूरी तरह से सत्ता हमारे तरफ सौंप देगी, तो पूरी मानसिक अवस्था बिगड़ने से पहले ही संजय राउत जी ने तुरंत अपना मानसिक इलाज करना बहुत जरूरी है। थैंक यू सर, थैंक यू। सर आज तुमच्या साईड में काही नाही आहे ना व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शनसाठी, म्हणजे मीटिंग्स वगैरे? ते नाही सांगू शकत तुला आता, ते कसं सांगेन तुला मी? विजुअल्स इंटरेक्शन ऐसे विजुअल्स से अच्छा इंटरेक्शन वाले उसमें भी सर नांदेडमध्ये काय पूर परिस्थिती सर? सगळ्या पूरग्रस्तांच्या सोबत सगळीकडे मी जाऊन आलो. काल कृषी मंत्री शिवराज